तसेच पोलादपूर नगरपंचायतचे नगरसेवक शिवराजजी पार्टे यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी मनोगत व्यक्त करायचं आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजश्री छत्रपती हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या खांद्याला खांदा लावून ज्यांनी इतिहास घडवला असे नरवीर तानाजी मालुसरे, त्याचप्रमाणे नरवीर सूर्याजी मालुसरे आणि शेलार मामा या महान विभूतींच्या चरणी प्रथमतः मी विनम्र अभिवादन करतो. खरं तर हा आनंदाचा दिवस आहे. मी प्रमोद उतेकर आणि चंद्रकांत भाऊ मोरे हे आमच्या कुटुंबातील हे सर्व व्यक्तिमत्व यांनी ही सर्व संघटना उभी केली. आमचे योगेश मालुसरे साहेब असतील, ही सर्व ही मंडळी पोलादपूर तालुक्यातील यांनी तालुक्यातील क्रिकेट वेगळ्या उंचीवरती नेऊन ठेवण्याचा प्रयत्न केला. खरोखर ही अभिमानाची गोष्ट आहे, कारण ही स्पर्धा ही चौथं पर्व आपण इथं संपन्न केलेलं आहे. या स्पर्धेमध्ये अनेक संघांनी इथं चांगला खेळ केला. बेस्ट 5 मध्ये इथे संघ आले. चांगली लढत श्री रामवर्धायनी क्रीडा मंडळ काटेतळी व कुडपण वॉरियर्स या संघामध्ये झाली. ही उत्तम लढाई पाहण्यासाठी अनेक मान्यवर व प्रेक्षक उपस्थित राहिले. मी तर चंद्रकांत भाऊ, मी आपल्याला धन्यवाद देतो की ह्या धाकधीच्या जीवनामध्ये आणि पळापळीच्या जीवनामध्ये क्रिकेटसाठी एवढा वेळ देणं हे कोणालाही सोपं नाही आहे. आमचा प्रमोद असेल, कायम फोनवर चर्चा झाली की तो कायम क्रिकेट, समाजसेवा या विविध विषयांवरती आमची चर्चा होत असते. खरं तर मी तालुक्यातील सर्व मान्यवरांना विनंती करीन की पोलादपूर सारख्या ठिकाणी ग्रामीण भागातून अनेक इथं मान्यवर उपस्थित झाले. काटेदेशी सर्व मान्यवर आमचे मित्र, कौटुंबिक आहेत आणि नातेवाईक आहेत. ही सर्व मंडळी या क्रिकेटसाठी वेळ देते आणि एवढी मोठी स्पर्धा आयोजित करणं म्हणजे सोपं नाही. जवळजवळ 17-18 लाखाचा एवढा मोठा सगळा खेळ असतो आणि ते उभं करणं एवढं सोपं नाही. प्रत्येकाच्या दारात जावं लागतं, विनंती करावी लागते. आणि ही सर्व जमोजमो झाल्यानंतर ही सुंदर स्पर्धा इथे संपन्न होते. मी गेले 2 दिवस सलग या स्पर्धेसाठी येतोय. मी बघितलं की उत्तम नियोजन असेल. आमचे गणेश वाडकर साहेब असतील, आमचे त्यांनी जे टी-शर्ट्सची मेकिंग केलेली आहे, जी लाईट्स व्यवस्था असेल, कॅमेरा असेल, जी कॉमेंट्री असेल, हे उत्तम सर्व यंत्रणा ही सह्याद्री क्रिकेट ग्रामीण असोसिएशननी चांगल्या प्रकारे इथं दाखवलेली आहे. मी पुढील पर्व 5 या स्पर्धेला शुभेच्छा देतो आणि पोलादपूर तालुक्यातील ही स्पर्धा महाराष्ट्राच्या पटलावरती व्हावी अशी मी सगळ्यांची शुभेच्छा व्यक्त करतो आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.